यानंतरची बातमी ती ठाण्यामध्ये मेहंदी जिहादची जोरदार चर्चा रंगते। मेहंदी जिहादला मुंब्र्यामध्ये हिंदू मुस्लिम महिलांनी मात्र एकत्र येत उत्तर दिलं। एकत्र येत हिंदू मुस्लिम महिलांनी मेहंदी काढली। मुस्लिम महिलांकडून हिंदू महिलांनी मेहंदी काढून घेत दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून राज्य असो किंवा देशामध्ये ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिममध्ये जे काही वाद आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो कुठेतरी आता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। मेहंदी जी आहे ते मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश असो किंवा उत्तर प्रदेश या ठिकाणी दिसून, परंतु ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी जे आहे ते मर्जिया शानू पठाण यांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणून जे आहे ते मुस्लिम महिलांकडून जे आहे ते हिंदू महिलांना ते मेहंदी लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो मुंब्रा या ठिकाणी जो असणारा डायमंड हॉल आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी जी महिला आहे, जी मुस्लिम महिला आहे ते हिंदू जी महिला आहे त्यांना या ठिकाणी जे आहे ते मेहंदी लावताना दिसून येत आहे। संपूर्ण या महिला जे आहे ते एकमेकांना बहीण मानतात, त्यामुळे या सर्व लोकांनी जे आहे ते या ठिकाणी मेहंदी लावायला सुरुवात केलेली आहे। ही संकल्पना ज्या महिलेने चालू केलेली आहे मर्जिया शानू पठाण आपल्याबरोबर आहे आणि आपण जर पाहिलं तर शरद पवार गटाचे जे युतीच्या कार्याध्यक्ष देखील आहे, आपण त्यांची देखील बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल ज्या पद्धतीने देशामध्ये कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही एक नवीन संकल्पना आणलेली आहे, तेढ म्हणजे दोन बहिणी हिंदू आणि मुस्लिम यांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेले 2 दिवसापासून आपल्याला एक न्यूज बघायला भेटते। सो कॉल्ड धर्माचे रक्षक परत रस्त्यावर आलेले आहे आणि मेहंदी जिहादचा नारा लावत आहे। पण पूर्ण देशात एक संकल्प चाललेला आहे देशाला तोडण्याचा। आज मी एक महिला म्हणून संकल्प घेत आहे देशाला जोडण्याचा। आणि आपल्या देशाचा एक नारा आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी पढाओ बेटी बचाओ एक नारा आहे। आणि महिलांसोबत तुमचा असा व्यवहार आहे, महिलांची कॅम्पमध्ये जाऊन तुम्ही भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। मुंब्राचा चेहरा आपल्याला इकडे बघा तुम्ही, किती चेहरे आहे मुंब्राचे, है ना? मुस्लिम चेहरा आहे, नॉन मुस्लिम चेहरा आहे, एकता मुंब्राचा चेहरा आहे, बाकी काय नाही। आपण पाहिलं ते मर्जिया शानू पठाण यांच्या माध्यमातून जे आहे ते मुंब्रा येथील हिंदू आणि मुस्लिम जे महिला आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी मेहंदी जी आहे ती लावण्यात येते। त्यामुळे कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम आणि हिंदूंमध्ये जो काही तेढ आणि वाद निर्माण केला तो कुठेतरी मुंब्रामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे मुंब्रामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम जे आहेत ते एकत्र येऊन एक चांगला मेसेज आहे तो राज्य आणि देशामध्ये देताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इस्लामुद्दीन खानचं रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा।